मंडळी, दिल्लीच्या राजकारणात सध्या काय चाललंय तर धुराळा उडतोय अक्षरशः. पावसाळा सुरू झालाय, पण दिल्लीतलं राजकीय तापमान मात्र चांगलंच तापलेलं दिसतंय. कारण काय तर केंद्रातील मोदी सरकार 3.0 च्या मंत्रिमंडळात मोठा खांदेपलट आणि विस्तार होणार असल्याची चर्चा सध्या सुसाट सुटली आहे. आता तुम्ही म्हणाल रोजच अशा चर्चा असतात, यात नवीन काय? तर यावेळी बातमी पक्की 100% खरी आहे. कारण थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. रविवार किंवा सोमवार कधीही दिल्लीतून एक मोठी अधिकृत घोषणा होऊ शकते. कोणाची विकेट पडणार, कोणाला थेट कॅबिनेटची लॉटरी लागणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या कोणत्या तरुण चेहऱ्यांना दिल्लीत मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. ते सगळं काही सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. तर मंडळी, विषय असा आहे की भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने म्हणजेच मोदी शहाच्या जोडीने 19-20 जून पर्यंत सगळं थिंक टँक चालवून कोणाला ठेवायचं आणि कोणाचा पत्ता कट करायचा याचं गणित फायनल केलंय. जर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या 2 कार्यकाळाचा विचार केला किंवा इतिहास पाहिला तर त्यांच्याकडे एक ठरलेला पॅटर्न आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर बरोबर 2 ते 2.5 वर्षाच्या आसपास जुलै महिन्यामध्येच मोठे मंत्रिमंडळात फेरबदल किंवा विस्तार होतात. आता 2026 सुरू आहे. मोदी 3.0 सरकारला 2 वर्ष पूर्ण होत आलेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका आणि 2029 ची लोकसभा डोळ्यासमोर ठेवून हा गिअर बदलण्याची तयारी आता सुरू झाली आहे. ही चर्चा फक्त हवेतली नाहीये, कारण अमित शहा यांनी राष्ट्रपतींकडे रविवार किंवा सोमवारच्या 2 दिवसांचा प्रस्ताव दिल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे. आता थेट येऊया आपल्या महाराष्ट्राकडे, कारण दिल्लीत काही हालचाल झाली की त्याचे थेट हादरे गल्लीत आपल्या बसतात, म्हणजे आपल्या महाराष्ट्रात तर बसतातच. या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राच्या पदरात काय पडणार आहे याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. सगळ्यात मोठं आणि चर्चेतलं नाव इथं समोर येतंय ते म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे यांचं. कल्याण लोकसभा मतदारसंघातून सलग 3ऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आहेत. पण त्या पलीकडेही संसदेत आरोग्य, संरक्षण आणि पायाभूत सुविधांवर अभ्यासूपणे बोलणारे तरुण नेते म्हणून ओळखले जातात. एनडीए मध्ये शिवसेनेने आणून दिलेले खासदार आणि त्यांची ताकद याचं बक्षीस म्हणून श्रीकांत शिंदे यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे. कल्याण, ठाणे, वसई जल वाहतूक प्रकल्पाचा पाठपुरावा असो किंवा मतदारसंघातील रेल्वेचा विकास असो, त्यांनी आपली क्षमता दाखवली. पण ट्विस्ट इथेच संपत नाही. अजून एक नाव चर्चेत आलंय ते म्हणजे संजय दिना पाटील. हो, ते संजय दिना पाटील जे पत्रकारांना गलिच्छ भाषेत बोलले. मुंबईतून लोकसभेचे प्रतिनिधित्व केलेले संजय दिना पाटील आता शिवसेनेच्या गोटातून दिल्लीत चमकण्याची शक्यता आहे. आणि चर्चा अशी आहे की सध्याचे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडून आरोग्य राज्यमंत्रीपद काढून ते संजय दिना पाटील यांना दिलं जाऊ शकतं. मात्र जाधव यांच्याकडील आयुष खात्याची स्वतंत्र जबाबदारी कायम ठेवण्यात येईल. कारण काय तर महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी शिंदे गटाची दिल्लीतली ताकद दुप्पट केली जाणार आहे. राजकारणात जसं प्रमोशन असतं तसंच डिमोशन देखील असतं किंवा थेट पत्ता कट देखील केला जातो. आता मोदी सरकारमध्ये परफॉर्मन्स आणि राजकीय गरज या 2च गोष्टी चालतात. या फेरबदलात मोठ्या केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांची विकेट पडण्याची शक्यता वर्तवली जाते. आता धर्मेंद्र प्रधान, ज्यांचं नाव आता गेल्या 2 महिन्यापासून खूप जास्त चर्चेत आहे. देशाचे शिक्षण मंत्री, ओडिसाचे मातब्बर नेते, बऱ्याच काळापासून त्यांना महत्त्वाची खाती सांभाळली आहे. पण नुकत्याच झालेल्या राजकीय विचारमंथनानंतर त्यांना मंत्रिमंडळातून वगळलं जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते. त्यानंतर हरदीप सिंह पुरी, पेट्रोलियम आणि नागरी विमान वाहतूक सारखी अत्यंत वजनदार खाती सांभाळणारे माजी नोकरशाह हरदीप सिंह पुरी यांनाही मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो किंवा त्यांना पक्षाच्या संघटनात्मक कामात किंवा इतर महत्त्वाच्या भूमिकेत वापरले जाण्याची शक्यता आहे. पंकज चौधरी, उत्तर प्रदेशातील महाराजगंजचे प्रभावी नेते आणि सध्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री. यूपी मध्ये भाजपला आपली समीकरणं बदलायची आहेत, त्यामुळे पंकज चौधरी यांना डिच्चू मिळण्याची शक्यता आहे. रवनीत सिंह बिट्टू, पंजाबमधून आलेले आणि सध्या केंद्रीय राज्यमंत्री असलेले रवनीत सिंह बिट्टू यांची जागाही धोक्यात असल्याचं बोललं जाते. याशिवाय जवळपास 6 राज्यमंत्र्यांना खराब परफॉर्मन्स किंवा बदलत्या प्रादेशिक समीकरणानुसार मंत्रिमंडळातून थेट बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. आता आपण बघूया की मंत्रिमंडळात नवीन सरप्राईज एंट्री कोणाची होऊ शकते किंवा कोणाची होणार आहे, कशी खाती बदलणार आहेत. तर शक्तिकांत दास हे या मंत्रिमंडळ विस्तारातला सर्वात मोठा ब्रेकिंग न्यूज ठरू शकते. आरबीआयचे 25वे गव्हर्नर राहिलेले आणि नुकतेच पंतप्रधानांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून नियुक्त झालेले शक्तिकांत दास यांना थेट केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून एंट्री दिली जाऊ शकते.
देशाच्या अर्थव्यवस्थेला $5 ट्रिलियन कडे घेऊन जाण्यासाठी किंवा नेण्यासाठी त्यांच्या प्रशासकीय आणि आर्थिक अनुभवाचा थेट फायदा सरकारला करून घ्यायचा आहे. सध्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे आता मानव संसाधन विकास म्हणजेच HRD किंवा शिक्षण मंत्रालयाची मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. जर शक्तिकांत दास कॅबिनेटमध्ये आले तर अर्थ मंत्रालयाच्या जबाबदाऱ्यांमध्ये मोठी फेरबदल पाहायला मिळू शकते. अनुराग ठाकूर जे हिमाचल प्रदेशचे फायरब्रँड नेते आहेत, जे मीम्समध्ये इन्स्टाच्या रील्समध्ये खूप व्हायरल असतात, तर त्यांना पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रिमंडळात एंट्री मिळू शकते. त्यानंतर अरुण गोविल रामायण मालिकेतून प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणारे आणि मेरठचे खासदार अरुण गोविल यांना थेट मंत्रिपदाची लॉटरी देखील लागू शकते. उत्तर प्रदेशाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. मनोहर लाल खट्टर जे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे केंद्रीय ऊर्जा मंत्री आहेत, मनोहर लाल खट्टर यांच्याकडील ऊर्जा खातं काढून घेण्याची शक्यता आहे. पंजाब आणि बिहार, तुम्ही म्हणाल पंजाब आणि बिहारचं काय, तर दिल्लीची गादी मजबूत ठेवायची असेल तर या राज्यांमधली गणिते नेहमीच परफेक्ट हवावी लागतात. पंजाबचा गेम प्लॅन काय आहे, तर पंजाबमध्ये पाय ठेवण्यासाठी किंवा पाय रोवण्यासाठी भाजप नवीन रणनीती आखत आहे. आम आदमी पार्टी सोडून भाजपामध्ये आलेल्या नेत्यांना यात मोठं बक्षीस मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये राघव चड्डा किंवा लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे चेअरमन अशोक मित्तल यांच्यापैकी एकाला मंत्रिपद दिलं जाऊ शकतं. तसेच रवनीत सिंह बिट्टू यांच्या जागी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हणजेच RSS ची मजबूत पार्श्वभूमी असलेले तरुण चुग यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. पंजाबच्या भाजप संघटनेला ताकद दिली जाऊ शकते. तुम्ही म्हणाल बिहार आणि नितीश कुमारचं काय, मग तर बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं केंद्रातील राजकीय महत्त्व किंगमेकर म्हणून अजूनही कायम आहे. त्यांच्या JDU पक्षाचा वाटा या फेरबदलात महत्त्वाचा असेल. याशिवाय बिहारमधील महाराजगंजचे भाजप खासदार जनार्दन सिंह सिग्रीवाल आणि मध्य प्रदेशातील खजुराहोचे खासदार विष्णू दत्त शर्मा म्हणजेच VD शर्मा यांनाही लाल दिवा मिळण्याची दाट शक्यता आहे. तर मंडळी, एकूणच काय, तर मोदी सरकार 3.0चा हा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा फेरबदल असणार आहे. यामध्ये जुन्या आणि थकलेल्या चेहऱ्यांना डिच्चू देऊन तरुण, आक्रमक, परफॉर्मन्स देणाऱ्या आणि प्रशासकीय अनुभव असलेल्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. तर महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केला तर आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाला दिल्लीत मिळणारे हे बळ महायुतीसाठी फायद्याचं ठरणार का? शक्तिकांत दास यांच्या संभाव्य एंट्रीने देशाच्या अर्थकारणाला काय नवी दिशा मिळणार आहे आणि धर्मेंद्र प्रधान सारख्या बड्या नेत्याचा पत्ता कट झाल्याने भाजपामध्ये अंतर्गत काय पडसाद उमटणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या 48 ते 72 तासात राष्ट्रपती भवनातील शपथविधीनंतर मिळतीलच. पण मंडळी, तुम्हाला काय वाटतंय? श्रीकांत शिंदेंना केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद मिळालं तर त्याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो किंवा महाराष्ट्राच्या राजकारणावर, विशेषतः ठाणे, कल्याण या पट्ट्यात काय परिणाम होऊ शकतो? आणि निर्मला सीतारामन यांच्याकडे HRD खातं देणं योग्य ठरेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण त्यामुळेच कळतं की महाराष्ट्र काय विचार करतोय. आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला PCODचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. एकतर PCOD इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.